आनंद क्रिकेट प्रेमी घेत आहेत. मी स्वतः देखील या ठिकाणी क्रिस्टल पार्कमध्ये येऊन क्रिकेटचा आनंद घेतोय. कारण क्रिकेट हा आवडता खेळ सर्वांचाच आहे आणि माझा तरी खूप खूप आवडता खेळ आहे. तर खरोखर खूप असे मी अभिनंदन करतो या क्रिस्टल पार्कमधील सर्व. हॅलो, सर्व संघांना विनंती आहे की तुम्ही तुम्हाला एक तर सांगितलं खेळाडू कक्षामध्ये बसत नाही, बॅट घेऊन जातात, बॅट आणून नाही देत. आपला नियम आहे क्रिस्टल पार्कला तर खेळाडू कक्ष बनवलं, तिकडे बसा ना, बॅटिंगला उतरा तिकडून. आम्ही बॅट शोधतो, इकडे बॅट मिळत नाही. होय, सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. प्रफुल्लभाई आपल्या बरोबर आहे. सर्व खेळाडूंनी आपापली पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सर्वांनी काळजी घ्यायची आहे. बॅट्स इकडे कमिटीमध्ये आणून द्यायच्या आहेत. प्रफुल्लभाईंनी आता अनाउन्समेंट केलंय. सर्वांनी काळजी घ्यायची आहे. प्रत्येक ठिकाणी आपापली जबाबदारी आपली निभवायची आहे. पुन्हा एकदा सामना चालू होतोय. पाहूया आता सामना चालू होतोय तो चिले चॅम्पियन्स वर्सेस इबू फायटर्स. मला वाटतं चिले चॅम्पियन्स फिल्डिंग्स करतायत. टॉस जिंकून मला वाटतं त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इबू फायटर्स तर्फे प्रफुल्ल पाटील एक बलाढ्य असे खेळाडू, अनुभवी असे खेळाडू स्ट्राईकला जाताना दिसत आहेत. नॉन स्ट्राईकला ते अन्सारी. दोन्ही खेळाडू खूप चांगला असा अनुभव त्यांच्याकडे आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करत आहेत. मात्र गोलंदाजी येत आहेत ते सुमित हा एक चांगलासा बलाढ्य खेळाडू आहे. मोठे मोठे संघ, मोठ्या मोठ्या टुर्नामेंट तो खेळलेला आहे सुमित. पाहूया गोलंदाजी घेऊन येतोय. मात्र सामना करतोय तो प्रफुल्ल पाटील, अनुभवी खेळाडू. पहिला चेंडू वाईट चेंडू. चांगलासा अनुभव आहे तो प्रफुल्ल पाटील यांच्याकडे. तेवढी चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता मात्र या ठिकाणी आहे ते सुमित यांच्याकडे. पाहूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. 2 चेंडू लगातार टाकतोय सुमित. हा वाईट चेंडू देऊन टाकलेले आहेत. तिसरा चेंडू प्लेसमेंट केली आहे प्रफुल्ल पाटील यांनी. रिस्पेक्ट दिला आहे गोलंदाजाला. सुमित हा चांगलासा खेळाडू आहे. ओपनच्या टुर्नामेंट खेळतोय पालघरमध्ये. मात्र या ठिकाणी प्रफुल्ल गावड चांगली अशी बॅटिंग, प्लेसमेंट आणि अनुभव. पुन्हा एकदा मला वाटतं लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. दिशाहीन झालेत या ठिकाणी गोलंदाज सुमित. प्रफुल्ल गावड पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट आणि अन्सारी मात्र थांबलेत. विकेट टाकायची नाहीये. चांगली अशी अनुभवी खेळाडू या ठिकाणी फलंदाज दोन्ही प्रफुल्ल गावड आणि अन्सारी. चांगलीशी प्लेसमेंट. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. धावसंख्येत धावसंख्या आली ती 4. 4 चेंडू 4 धावा. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. तेवढीच चांगली प्लेसमेंट. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू टाकतोय सुमित. मला वाटतं थोडीशी गोलंदाजी मध्ये कुठेतरी एक्स्ट्रा धावा देतात सुमित. पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट. मला वाटतं सुमित काहीतरी आपल्या डोक्यामध्ये घेऊन आले. मोठे चौकार मारू द्यायचे आहेत. सिंगल जाऊ द्या आणि इथे नो स्कोर. अन्सारी यांनी षटक संपलं आहे. धावसंख्या झाली ती 5 धावा. मात्र मला वाटतं या ठिकाणी एक्स्ट्रा धावा जवळजवळ 4 आलेल्या आहेत आणि एक सिंगल. अशा पद्धतीने एक षटकामध्ये 5 धावा झालेल्या आहेत. आता मात्र प्रफुल्ल गावड पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला ते अन्सारी. दोन्ही बॅट्समॅन असे अनुभव असे खेळाडू, बलाढ्य असे खेळाडू. पाहूया सेकंड ओव्हर घेऊन आले ते हेमंतभाई. पाहूया पुन्हा चांगलीशी प्लेसमेंट. चौकार मारायचा प्रयत्न होता या ठिकाणी प्रफुल्ल गावड यांचा. पाहूया
चांगली गोलंदाजी, तेवढी चांगली प्लेसमेंट प्रफुल्ल भाई यांची. आता मात्र अन्सारी नो चेंडू, आता मात्र एक्स्ट्रा धावा भेटतील. नो चेंडूवर एक नो आणि एक्स्ट्रा एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या आली ती 8 धावा. चांगलंसं क्रिकेट पालघर शहरामध्ये क्रिस्टल पार्क मध्ये सर्व क्रिकेट प्रेमींना बघायला मिळत आहे. प्रफुल्ल चांगलासा प्रहार केला आणि या ठिकाणी चौकार. अनुभव यालाच बोलतात मित्रांनो. प्रफुल्ल गावड हा खेळाडू एक खतरनाक आहे, कारण की त्याच्याकडे अनुभव आहे. कुठल्याही क्षणाला चौकार मारू शकतात ही क्षमता त्यांच्याकडे आहे. अनुभवाच्या बोलावर ते आपली खेळी घेत आहेत. चांगलीशी चौकार मारलेला आहे. धावसंख्येत भर 12 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये डॉट झालेत. यालाच क्रिकेट बोलतात मित्रांनो. एका चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट, म्हणजे एक चेंडू फलंदाजाच्या क्षेत्रामध्ये, दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगलासा प्रहार, चांगलीशी फिल्डिंग, चांगलंसा क्षेत्ररक्षण त्यावेळी तेजस यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. चांगलासा क्रिकेट सर्व क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळते क्रिस्टल पार्क पालघर शहरामध्ये. धावसंख्या मात्र पुन्हा एकदा चांगली अशी फिल्डिंग या ठिकाणी छोट्याशा खेळाडूमुळे पाहायला मिळते. आणि एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या 14. चांगलंसं क्रिकेट पाहायला मिळतं आपल्या पालघर शहरामध्ये क्रिस्टल पार्क मधील. चांगलंसं क्रिकेट सर्व क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा प्रफुल्ल गावड स्ट्राईक एंडला, आणि मला वाटतं वाईटचा इशारा. पंचांची कामगिरी, चांगलीशी पंचगिरी करतायत पंच. धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या 15. दुसऱ्या षटकातले चेंडू झालेत 5 आणि शेवटचा चेंडू चांगला क्षेत्ररक्षण, मात्र 20 फील्ड होते. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्येत भर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. खूप चांगलासा क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी करतायत प्रफुल्ल गावड आणि अन्सारी, तेवढीच चांगली गोलंदाजी करतायत फिल्डिंग करणारा संघ. पाहूया 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17 धावा. आता येणारे 2 षटक किती धावा मारतायत, कारण की अजून ओपनरचे खेळाडू ग्राउंडवर आहेत, अन्सारी आणि प्रफुल्ल गावड. पाहूया अनुभवी खेळाडू, दोन्ही फलंदाज, अजून एकही विकेट गमावलेला नाही. आता मात्र तिसरा षटक घेऊन येतो तेजस. पहिला चेंडू अन्सारी प्लेसमेंट लेग साइडला, 1 धाव नक्कीच मिळेल. नो स्कोर. पंच मात्र चांगलीशी कामगिरी करतायत आणि नो स्कोर. चेंडू मात्र तिसऱ्या षटकातला पहिला टाकून झालेला आहे आणि धाव संख्या मात्र स्थिरावलेले 17 धावावर. पाहूया तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू टाकतो तेजस अन्सारी यांना. अन्सारी हे मोठे बल्लाढ्य असे खेळाडू क्रिस्टल पार्कचे, चौकार मारण्यामध्ये माहीर. पाहूया दुसरा चेंडू, चांगली प्लेसमेंट, मात्र 1 धावच मिळेल. इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येत भर, धावसंख्या ती 18. तिसऱ्या चेंडूतले 2 चेंडू टाकून झाले तेजस यांचे. आता मात्र प्रफुल्ल गावड स्ट्राईक एंडला, एक खतरनाक असा खेळाडू. चांगली प्लेसमेंट इथे, तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नो स्कोर. पंच मात्र चांगलीशी कामगिरी करताय आणि चांगला क्रिकेट पाहायला मिळतो आपल्या क्रिस्टल पार्क मध्ये पालघर शहरामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू करतोय तेजस प्रफुल्ल गावड यांना. एक मोठ्या खेळाडूला डॉट चेंडू करणं म्हणजे आपला आत्मविश्वास वाढवणं, हे काम मात्र तेजस या ठिकाणी करतायत. चांगली गोलंदाजी, 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या मात्र 18 धावा. थांबवले खेळाडूंना तेजस यांनी आणि या ठिकाणी मोठा फटका मारण्यामध्ये नादाच्या याच्यामध्ये प्रफुल्ल गावड मात्र आउट होत आहेत. पहिली विकेट या ठिकाणी पडते. प्रफुल्ल गावड यांची जागा भरून काढण्यासाठी चालले आहेत गोपीभाई. गोपीभाई म्हणजे एक स्फोटक फलंदाज, कारण गोपी यांची फलंदाजी मी पाहिलेली आहे. गेल्या 2 वर्षापासून क्रिस्टल पार्क मध्ये मी सर्व खेळाडूंचे फलंदाजी पाहतोय, गोलंदाजी पाहतोय. गोपी मात्र एक स्फोटक फलंदाज आहे आणि
प्रफुल्ल यांची जागा भरून काढण्यासाठी तो एक गोपी. पाहूया शेवटचा चेंडू असेल आणि चांगली प्लेसमेंट. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. तिसरं षटक संपतंय. धाव संख्या मात्र स्थिरावली ते 19 वर. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी केली ती तेजस्वी. आपल्या षटकामध्ये फक्त 2 धावा देऊन एक विकेट. मोठा असा फलंदाज प्रफुल्ल गावड यांना डगआउट मध्ये पाठवलंय. खूप चांगली गोलंदाजी तेजस यांनी आपल्या संघासाठी केली आहे. पाहूया शेवटचं षटक अंतिम षटक कोण घेऊन येते. 19 धावावर थांबवलंय. चांगली अशी गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून पाहायला मिळतंय. शेवटचं षटक घेऊन येत आहेत जयेश. पाहूया निर्णायक षटक असेल. शेवटचं षटक मात्र समोर आहे तो गोपी एक स्फोटक फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला चेंडू आणि चौकार माराच्या नादामध्ये या ठिकाणी षटकार आणि विकेट घेत आहेत. स्फोटक अशा फलंदाजाला डगआउट मध्ये पाठवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलंय जयेश यांनी. शेवटचं षटक पहिल्या चेंडूवर विकेट. स्फोटक असा फलंदाज डगआउट मध्ये पाठवत आहेत आणि गोपी यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. नीट चांगलासा फलंदाज एक छोटासा फलंदाज तेवढी चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक पण काय गोलंदाजी मित्रांनो. पहिल्या चेंडूवर विकेट घेत आहेत. दुसरा चेंडू डॉट. आता येणारे 4 चेंडू पाहूया मी कशा प्रकारे हे 4 चेंडू खेळतोय. अन्सारी मात्र त्यांना काहीतरी कानमंत्र देतात कारण आपला संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. कशा पद्धतीने फलंदाजी करावी काहीतरी कानमंत्र दिलेला आहे. 19 धावा आणि धाव संख्येमध्ये स्थिरावलेले आहे. जयेश चांगली गोलंदाजी करतायत. मीत मात्र फटका मारतायत. मला वाटतंय एक धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 3 चेंडू टाकून झालेले आहेत शेवटच्या षटकातले. जयेश मात्र खूप चांगली गोलंदाजी करतायत. 3 चेंडू टाकून एक गडी बाद करून एक धाव देतात. निर्णायक चेंडू असेल 3. बघा स्ट्राईकला मात्र अन्सारी चांगली अशी फटकेबाजी करताना आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळवत आहेत. अन्सारी शेवटच्या 2 चेंडू मध्ये एक तरी चौकार मारण्याचा प्रयत्न करतील. जयेश मात्र चांगली गोलंदाजी करतायत. पाहूया खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळतं क्रिस्टल पार्क मध्ये पालघर शहरामध्ये. 4 चेंडू टाकून झाले. जयेश मात्र शेवटच्या चेंडू षटक हाताळताना पुन्हा एकदा चांगला आणि खूप चांगलासा प्रयत्न स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेण्याचा प्रयत्न. खूप हार्ड असतं मित्रांनो जेव्हा चेंडू टाकून गोलंदाज झेल घेण्यासाठी जातो त्याला खूप प्रयत्न करा आणि चांगले प्रयत्न होते जयेशचे. शेवटचा चेंडू असेल चांगली गोलंदाजी करतोय आणि शेवटचा चेंडू खेळतो मी जयेश यांची चांगली गोलंदाजी जेवढी त्यांची पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये एक धाव. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जयेश यांनी आणि 24 धावावर थांबवले समोरच्या संघाला. जिंकण्यासाठी मात्र 25 धावांची गरज. 24 चेंडू आणि 25. खूप चांगली गोलंदाजी. आता पुढील समालोचन करतील आमचे मित्र चेतन झांबरे साहेब. झांबरे साहेब धन्यवाद. फारच सुंदर असं एक मला साथ भेटते ती म्हणजे लहू सरांची. हॅलो हॅलो 25 धावा या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर असं चित्र दिसलं की लगभग जे 2 एका षटकात फक्त 2 धावा ज्या दिल्या त्या गोलंदाजाला नक्कीच क्रेडिट जाते. नाही तर हा जो स्कोर आहे 25 तो लगभग 35 पर्यंत नक्कीच असता. तर नक्कीच कभी खुशी कभी गम अशा प्रकारचा हा सामना नक्कीच रंगलाय. कुठलाही म्हणजे जो स्कोर असतो तो लहान नसतो आणि मोठा देखील नसतो. कालच्या दिवशी नक्कीच 24 आणि 25 किंवा 23 आणि 24 धावा या चेस करू दिल्या नाहीत. तर तसं तुमचं एक नियोजन तुमचं प्लॅनिंग हे असायला हवं. आता ती जबाबदारी त्यानुसार तुम्हाला आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. तो म्हणजेच इब्रो फायटर संघाला. कारण की तुमच्या समोर जो संघ आहे चिले चॅम्पियन बिकॉज ऑफ सुमित चिले एक वादळ यांनी आपल्या खेळामध्ये कालपासून जे सातत्यपूर्ण ते गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो ॲज अ ही इज नोईंग हिअर ॲज अ ऑलराऊंडर बेस
आणि चांगले असे एक तिन्ही क्षेत्रात ते मातब्बर असे एक खेळाडू आहेत. जसं लहू चव्हाण सरांनी सांगितलं की 2 वर्षापासून ते पाहत आहेत, तर त्यांना एक स्टडी आहे. मात्र इथे सांगता येत नाही, सहनी होत नाही. नक्कीच ही ॲडव्हर्टाईज मी करतो, मी ॲडव्हर्टाईज करतोच होता. सांगता येत नाही, सहनी होत नाही, सपट लोशन सपट मलम. आता कुठल्या संघाला सपट लोशन लागेल हे मी लहू सर सांगू शकत नाही. थोडा विनोद पण हवा, नक्कीच थोडा विनोद हवा. तर जाऊया सामन्याकडे. विश यू ऑल द बेस्ट. जो जीता वही सिकंदर. आता कुठला सिकंदर बनतो हे पाहणं योग्य राहील. इथे चिल्ले चॅम्पियन क्या नाम है, सुमित चिल्ले. वाह, बेहतरीन सरनेम, कितना भारी है, चिल्ले चिल्ले चिल्ले. एक पे एक गाना जरूर हम बनाएंगे. मैं थोड़ा एक गाना जरूर बनाऊंगा कृषक पार्क में. तो 25 रनों की आवश्यकता है. मुरली मोरे हमारे संख्या विश्लेषक. तो पहले ओवर लेकर आए हो कप्तान और संघ मालक प्रफुल्ल गावड़, और सामने है बेहतरीन अंदाज में चिल्ले टीम के सर्वे सर्वा चिल्ले चैंपियन के सुमित चिल्ले. तो बेहतरीन मैचेस क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग 2024 में यहाँ दूसरे दिन देखने को मिल रही है. प्रफुल्ल की पहली गेंद काफी अच्छी हल्के हाथों से धकेल दी लेग साइड के एरिया में. खाता खुल चुका आईसीआईसी बैंक में. चिल्ले इनका खाता अकाउंट है आईसीआईसी बैंक में. तो अभी भी 25 रनों का जो टारगेट रखा है, उसकी शुरुआत तो अच्छी की है. हल्के बैट से गेंद को प्लेस किया. 1 रन जरूर लेने में कामयाबी. स्कोर बढ़ता हुआ 2 रन पर. हो ये गेंद जरूर चौके की तरफ जाती हुई नजर आ रही थी, मगर बीच में आ गई. ओहो, इसे यहाँ एक खतरा हो सकता था, मगर लिटिल मास्टर चूक गया. हर एक गेंद पर आपको फील्डिंग अच्छी करनी होगी. वही उदाहरण यहाँ पे देते हुए जो ईवी फाइटर्स फाइट कर रहा है, देखा जाए तो 25 रनों का जो लक्ष्य है वो चिल्ले चैंपियन पूरा कर पाएगी. नेक्स्ट मैच का जरूर टॉस उड़ाया जाएगा. मैं जरूर पसंद करूंगा. नेक्स्ट मैच होगा वो चौहान सुपर किंग्स वर्सेस पाटिल पल्टन. तो दोनों कप्तानों ने टॉस के बॉस में जाकर टॉस उड़ाने की नम्र विनंती. आई एम रिक्वेस्टिंग टू चौहान सुपर किंग्स एंड पाटिल पल्टन कैप्टन अगली मैच. तो जाते हैं मैच की ओर. यहाँ पे जयेश क्या करते हैं अपनी टीम के लिए, क्या चौके लगाते या फिर 2 रन. फील्ड रिस्ट्रिक्शन, थोड़ा फील्ड में बदलाव. प्रफुल्ल गावड़ जरूर प्लेसिंग करके रन चुराने का प्रयास रहेगा, इसलिए थोड़ा आगे आने दिया. फील्डर को 3 बॉल होने की संभावना, लेकिन बाल बचे. हमारे बाल नहीं बचे. इसके लिए तो यही तो सबसे बड़ी बात है. बाल हमारे कहाँ चले गए. 5 रन. देखो बाल बचे. पहली ओवर की समाप्ति. पहले ओवर के समाप्ति के बाद संतुलित गेंदबाजी कर प्रफुल्ल गावड़ ने जरूर एक इशारा दिया है कि हम भी कुछ कम नहीं, मगर यहाँ पे जब तक ये एक विकेट नहीं चटकाते तब तक इस मैच में हम कुछ नहीं बता सकते. अभी भी ये मैच 50-50% दोनों टीमों के पक्ष में है. जो अच्छा खेलेगा वो आगे बढ़ेगा. हमारे साथ इसके बाद जरूर जुड़ेंगे जीवा चौहान. ज्यादातर मुझे खुशी इस बात की होती है कि काफी अच्छा प्रयास, डायरेक्टली हिट लगती तो मौका बनता था, मगर नहीं, ये नहीं हो सकता. यहाँ पे 1 रन कंप्लीट कर ली. स्कोर बढ़ता है 6 रन पर. जो लिटिल मास्टर यहाँ पे आउटसाइड में भी दिख रहे, मैच देखते हो काफी अच्छा एक आनंद, एक लुत्फ उठाते हुए नजर आ रहे. काफी बढ़िया शॉट. ये रन आउट होने की संभावना होते हुए बच गए या फिर चले गए, देखना पसंद करेंगे. देखो पडलाय मात्र त्यांनी रन पूर्ण केला. वाह, सुरेख नक्कीच दुखापत झाली असेल, लागलं नक्कीच. प्लीज नॉट अवेलेबल. प्लीज याला सांगताच खेळण्याचं वातावरण आपल्या संघासाठी खेळतोय. एक जिद्द बाळगून मला काही झालं तरी चालेल, मात्र मी माझ्या संघाला विजयी पथावर नेईल. जयेश नक्कीच यांना दुखापत झालंय. स्कोर 7 रन पर.
मी वारंवार का सांगतो की आपण सामना पाहणं सोपं असतं, मात्र प्रत्यक्षात खेळणं फार कठीण. याचंच उदाहरण आहे. थोडा थोडा दव नक्कीच इथे पडतोय, त्या कारणाने ते स्लिप हिरवळ नक्कीच आपल्याला दिसते. मारुती कांबळे जाऊया सामन्याकडे. नक्कीच दुखापतीच्या कारणामुळे त्यांना रेस्ट देण्यात आली आहे, तर त्यांची जागा घेण्यासाठी आले ते म्हणजे अक्षय आलेत. अजून देखील जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. प्लीज सर. क्रिस्टल पाक प्रीमियर लीग 2024 होळीच्या शुभमुहूर्तावर 8 संघ आपला जीवाचं रान करून खेळताना दिसतात, पडतात, उडतात, हिंमत हारत नाहीत. सर्व जबाबदारी आहे ती म्हणजे सुमित चिल्ले यांच्या बॅटिंग वरती. षटक टाकतोय तो गोलंदाज दुर्वास, काय गडी बात करेल की नाही. आणि हा चेंडू जेव्हा पडल्यानंतर कशा प्रकारचा राहिला, पूर्णपणे घरंगळत गेला तो चकवा देऊन सुमित चिल्ले यांना. दुर्वास सामन्यात रंगत, सामन्यात चुरस होताना दिसतोय. पुन्हा एकदा बॅटीची हलकीशी कट लागलो. एक धाव कंप्लीट. धावसंख्या ती 8. 4 चेंडू आणि 8 धावा. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. आता कमबॅक जर करावा लागेल प्रफुल्ल गावड यांना, तर फिल्डिंग मध्ये काहीतरी करिश्मा करावा लागेल. आणि याने तर मोठा असा करिश्मा करून दाखवला आहे. हा पार मारलाय तो षटका डगआउट मध्ये जाताना. अरे अशा प्रकारे खेळला पाहिजे. तुला फटका मारायचा होता चौकार आणि तू षटकार मारलास. अरे कधीतरी आमच्या वाड्यावर थारासाठी तरीचा असा सामना नक्कीच राहील इथे की जी धावांची गती आहे, धावसंख्या ती 8. 25 धावांचा पाठलाग म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 17 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 17 धावा. अट्टी तट्टीचा सामना नक्कीच होणार. क्षेत्ररक्षण यशस्वी झालाय. नशीब आम्हाला काही दिसलं नाही असं वाटलं एक क्षण की चौकार गेला की काय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 12 में 16 रनों की आवश्यकता है. ये मैच कभी भी कहीं भी जा सकता है, इतना तो मैं जरूर. 12 में 16 रन की आवश्यकता. 25 जिंकायला. मीत आपण जर विकेट घेतला तर आपल्याला मृण्मय ठाकूर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलं आहे. ते आपल्या संघासाठी देखील उपयुक्त राहील. आणि मान्य जीवा लहू चव्हाण यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक विकेट घेतला तर, आणि ते संघासाठी देखील तुमचं चांगलं राहील. संधी भेटते बघा. हलक्या हाताने कट केला चेंडू, नक्की चेंडू जातो एका धावेसाठी. धावसंख्या ती 10. डबल दुहेरी धावसंख्या. हॅट्रिक मी त्यांनी घेतली तर 1001 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. ते मान्यवर श्री रिजत यांच्याकडून. नक्कीच कालपासून ते भरपूर असे पारितोषिक लावत आहेत. मीत वरती गोलंदाज प्लीज वेट. आणि दोन्ही बॅट्समॅननी झाले लागोपाठ 3 चौकार मारले तर 1000 रुपयांचं बक्षीस इथे रजत यांच्याकडून देण्यात येईल. म्हणजे दोन्ही गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, म्हणजे सगळ्यांसाठी जो एक नियम आहे तो सरांपती क्रिकेटपती प्रेम ते रजत यांच्याकडून दिसून येते. आणि ही चुकी झाली. अशा प्रकारची चुकी अन्सारीकडून होणे
फारच शर्मनाक. मनाला वेदना होतात, मनाला वेदना होतात. आम्ही स्वतः त्या टीमचे सहभागी नसून सुद्धा आम्हाला मनाला वेदना होतात. बिकॉज यू हॅव डन व्हेरी रॉंग थिंग्स. काय गरज होती, डिमांड काय, गरज काय, पुरवठा काय, कुठला कुठे गणित चित्र विचित्रपणे बदलताना दिसतंय. कॉन्फिडन्स लूज होतो आणि ताकदीशी मारला फटका प्रफुल्ल गावड. एक धाव नक्कीच भेटेल. आता चित्र विचित्र सामन्यातला कलाटणी देणारा हा तो चौकार होता. 15 3 चेंडू आणि 15 शिल्लक आहेत. आता 9 चेंडू शिल्लक. किती? 9 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता. कट टू कट ही मॅच चाललेली आहे. 9 मध्ये 10. अजून सुद्धा 50-50% दोन्ही संघाला चान्स आहे. मी आपल्याला देखील संधी आहे, एखाद तरी गडी बाद करा. मात्र सुरेख असा फटका नक्कीच. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चुकीला माफी नाही. याला दुसरी चूक झालाय, ही दुसरी चूक झालाय. दिरंगाई केली, संकटात गेलाय तो तुमचा सामना. युजलेस थिंग्स. 8 चेंडू 8 धावा. याला सांगतात चाणाक्ष बुद्धी, याला सांगतात दक्ष, याला सांगतात आपली करवी नजर. वा, खिलाडी होतो ऐसा. सॅल्युटेबल वर्क. संघासाठी खेळतोय मी, माझ्या संघासाठी आत्मसमर्पण करतो. वा, सुरेख फटका पुन्हा एकदा अप्रतिम. आणि चुका. फक्त लागोपाठ दिसतात त्यामध्ये चुका आणि याचंच नुकसान तुम्हाला भोगावे लागेल. धावसंख्या 19. दिल्ली बहुत दूर थी, बुलेट ट्रेन में बैठे सुमित चिल्ले, ऐसी ये कहानी नजर आती है. 7 गेंदों और 6 रन की आवश्यकता. खराब गेंद, फिर से वाइड. ऐसा खराब प्रदर्शन मैंने कल की मैच में नहीं देखा. क्या सोचा था और क्या हो गया, इसे बोलते दिमाग, माइंड गेम. तो इस समय 21 नजदीक 6 गेंदों में 4 रनों की आवश्यकता. 6 में 4. या मॅचचं सर पूर्ण चित्रच बदलून गेलं. या पुढचा सामना होतो म्हणजेच चव्हाण सुपर किंग वर्सेस पाटील पलटण. तरी आपण तयार राहायचं आहे. हा 6वा राऊंड आहे, म्हणजे आजच्या दिवसात हा दुसरा, म्हणजे पण कालपासून 4 आणि आता 5 आणि 6 अशी लाईनअप आहे. 6 चेंडू 4 धावा. पूर्ण गचाळ क्षेत्ररक्षणामुळे हा सामना बघा कुठे झुकताना दिसतोय. मात्र बोलतात ना, होप्स नेवर डाईस. माणूस आशेवर जगत असतो. 6 गेंदों में 4 रनों की आवश्यकता. तेजस आणि सुमित चिल्ले जे धुरा आपल्या खांद्यावरती घेतलंय. चेंडू पूर्णरित्या टर्न झाला नाही. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त 3 धावांची आवश्यकता. जी जबाबदारी गोलंदाजी करताना दिली ती परिपूर्ण नाही करत नाहीत. नो स्कोरच्या स्वरूपात हा नक्कीच धाव गणली जाणार नाही. अजून देखील हे सर्वाईव्ह आहेत. 5 में 3 रनों की आवश्यकता. नो स्कोर था ना, 5 में 3 नो स्कोर था अभी का. 5 में 3 रनों की आवश्यकता. 5 में 3. ये मैच अभी भी है. बोलते ना टाइगर जिंदा, वैसा अभी भी प्रफुल्ल गावड़ भी जिंदा है, कुछ भी कर सकता है. और यहाँ पे मौका बनता है, लेकिन देखो ये चौका जाते जाते बचा लिया. अभी 4 गेंदों में 2 रनों की आवश्यकता. 4 में 2 रनों की. अभी भी इस मैच में जिंदापन है. गेंदबाज देखो अभी क्या करिश्मा करता है, ये देखना पसंद करेंगे. अगली गेंद खराब गेंद, और ऐसी गेंदें डालोगे तो फिर क्या. एक स्वतःहून हा सामना तुम्ही बहाल केला असं मी नक्कीच 100% सांगतो. अभिनंदन, थँक्यू. तर पुढच्या सामन्याचं समालोचन करतील माझे परम मित्र, सिनियर मित्र लहू चव्हाण सर, प्लीज. धन्यवाद चेतन भाई. खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतात क्रिस्टल पार्क मध्ये, पालघर शहरामध्ये. अटातटीचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. लो स्कोर सामना होता, मात्र चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी केली ती चेतन